नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, आले आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत। सोयाबीनच्या भावात आज काहीशी वाढ झाली होती। आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे $10.07 प्रति बुशेल्सवरती होते, तर सोयाबीनचे वायदे $321 प्रति बुशेल्सवरती होते। देशातील बाजारातही भाव आज कायम होते। प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव 4,500 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान काढले होते, तर बाजारात सोयाबीनची खरेदी 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान सुरू होती। सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कापसाच्या भावात आज पुन्हा चढउतार सुरू आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आजही 70 सेंट प्रति पाऊंडपेक्षा कमीच राहत आहेत। आज दुपारपर्यंत 69 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान कायम होते, तर देशातील सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन 57,500 रुपये प्रति खंडीवर होते। तर बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोहोचली आहे, तरीही कापसाचे भाव 6,900 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान होते। कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। टोमॅटोच्या भावात चढउतार सुरू आहेत। टोमॅटोचा भाव मागील 2 दिवसांपासून पुन्हा काहीसा नरमला आहे। बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसत आहे। वाढलेल्या पावसाचाही टोमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसत आहे। आजही टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये 2,000पेक्षा कमी दिसत आहे, तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे। सध्या टोमॅटोला सरासरी 1,300 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे। बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे। केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती। सध्या गणेश उत्सवामुळे भावही चांगले आहेत, तर यापुढे नवरात्रीमुळे मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे। पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे। परिणामी केळीला सध्या 1,800 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत। आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे, तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे, त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत। सध्या आल्याची सरासरी भाव पातळी 7,000 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येते। आल्याची ही भाव पातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।